विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग आहे टीएस ऑफ अँथर. द आर्किओस्पोरियल सेल डिव्हाइड इंटू अन इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल. स्पोरोजिनस सेल फॉर्म्स अ स्पोरोजिनस टिश्यू. अँथरची निर्मिती होत असताना आर्किओस्पोरियल सेल आणि स्पोरोजिनस सेल अशा दोन भागांमध्ये आपल्याला अँथर तयार झालेला दिसून येतो. ईच सेल ऑफ स्पोरोजिनस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग राईज टू मायक्रोस्पोर टेट्रॅड. म्हणजेच आपल्या फुलांमध्ये जर आपण बघितलं तर परागकणाची निर्मिती जी असेल ते स्पोरोजिनस टिश्यूच्या माध्यमातून होताना दिसून येते. स्पोरोजिनस टिश्यू जे आहेत ते त्या परागकणांना निर्माण करण्याची कुवत ठेवतात. परायटल सेल्स अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर. बाह्य भागाचं संरक्षणात्मक आवरण जे असेल ते परायटल लेयरच्या माध्यमातून अँथर तयार होत असताना आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 layers. एपिडर्मिस इज द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर मेड अप ऑफ अ टॅब्युलर और फ्लॅटन सेल्स. बाहेरचा बाह्य भाग जो असेल, बाह्य आवरण जे असेल ते एपिडर्मिसच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं, जे संरक्षणात्मक कार्य करताना दिसतं. त्यामध्ये फ्लॅटन म्हणजे चापट अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. एंडोथेसियम इज अ सब एपिडर्मल लेयर. म्हणजेच या बाह्य भागाच्या आतमध्ये सब एपिडर्मल लेयर जो असेल तो एंडोथेसियमच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो, जो रॅडियली इलॉंगेटेड सेल म्हणजे लंबोड्या सेल पेशींच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो विथ फायबरस थिकनिंग्स, ज्यांच्यामध्ये फायबरचे असे जाडसे आवरण जे आहे ते त्यात दिसून येते. इनर टू एंडोथेसियम इज मिडल लेयर मेड अप ऑफ थिन वॉल सेल 1 to 2 लेअर्ड. 1 ते 2 पेशींनी तयार झालेला एंडोथेशियमच्या आतमध्ये एक थर पेशींचा आपल्याला दिसून येतो. विच मे डिसइंटिग्रेट इन मॅच्युअर अँथर. तो अँथर जो असेल म्हणजेच बीजाणुधानी जी असेल ती परिपक्व झाली की त्या ठिकाणी आपल्याला हा जो थर असेल हा नाहीसा झालेला दिसून येतो. टॅपेटम इज द इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथर वॉल. आता या अँथर वॉलच्या आतमध्ये म्हणजेच ज्यामध्ये परागकण असतील त्या परागकणाच्या आतमधला जो भाग असेल हा त्या वाढणाऱ्या परागकणांना अन्न पुरवण्याचं कार्य करत असतो, म्हणून त्याला न्यूट्रिटिव्ह लेअर असं सुद्धा म्हटलं जातं. इट इमिजिएटली एनक्लोजेस द स्पोरोजिनस टिश्यू मायक्रोस्पोर मदर सेल्स. मग पोलन ग्रेन तयार होण्याच्या अगोदरचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना मायक्रोस्पोर मदर सेल्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी ही आकृती जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये टीएस ऑफ अँथर हा दाखवलेला आहे, ज्यामध्ये बघा आपल्याला वेगवेगळे जे लेयर्स आहेत ते लेयर्स इथे दिसतात. त्यात कनेक्टिव्ह नावाचा जो भाग असेल हा फिलामेंटला जोडला गेलेला असणार. नंतर एपिडर्मल लेयर, मिडल लेयर, टॅपेटल लेयर जो न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून ओळखला जातो, नंतर स्पोरोजिनस टिश्यू आणि एंडोथेशियम अशा प्रकारचे भाग जे आहेत ते आपल्याला आडव्या कापामध्ये किंवा आडव्या छेदामध्ये टीएसमध्ये अँथरच्या दिसून येत आहेत. आणि दुसरी जी आकृती आहे त्यामध्ये पूर्ण परिपक्व झालेले जे परागकण आहेत ते परागकण ज्या वेळेला हा अँथर फुटतो म्हणजे बर्स्ट होतो त्यावेळेला हे परागकण त्यातून बाहेर पडतात आणि दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर म्हणजे ज्याला कुक्षिरुंत असं म्हटलं जातं त्यावरती टाकला जाताना आपल्याला दिसून येतं. आता त्यामध्ये खाली एक प्रश्न दिलेला आहे बघा, फाइंड आउट. हे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून शोधायचं आहे. व्हाय पोलन ग्रेन्स कॅन रिमेन वेल प्रिझर्व ॲज अ फॉसिल. आता तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जर हा प्रश्न बघितलात तर तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल आणि ते उत्तर तुम्ही पुढे परीक्षेच्या वेळेला जर तुम्हाला उत्तर विचारलं गेलं तोंडी परीक्षेच्या वेळेला, प्रात्यक्षिक परीक्षेत, त्यावेळेला ते सांगावं लागणार. नंतर मायक्रोस्पोरोजेनेसिस पुढचा भाग म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. ईच मायक्रोस्पोर मदर सेल डिव्हाइड्स मिओटिकली
टू फॉर्म अ टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन. म्हणजे पोलन ग्रेनची निर्मिती थोडक्यात कशा पद्धतीने होते. प्रत्येक मायक्रोस्पोर जो असेल तो मिओसिस या प्रक्रियेत जाऊन अर्धसूत्री विभाजनाच्या माध्यमातून एका पोलन ग्रेन टेट्रॅडमध्ये 4 पोलन ग्रेन्स आपल्याला मायक्रोस्पोर जे आहेत ते हॅप्लॉइड स्ट्रक्चर तयार होताना दिसून येतात. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. टिपिकल पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल. परागकण जो असेल, पोलन ग्रेन ज्याला आपण म्हणतो, तो नॉन मोटाईल असतो. तो स्वतःची मूवमेंट करू शकत नाही. हॅप्लॉइड म्हणजे त्यात एकच क्रोमोझोमचा सेट जो आहे एन हा आपल्याला दिसून येतो, म्हणून त्याला हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस. एकपेशीय अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असून यामध्ये एकच केंद्रक असतं. इट इज सराउंडेड बाय अ 2 लेयर्ड वॉल कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म. यामध्ये 2 पेशींनी आपल्याला यांची बाहेरची भित्तिका तयार झालेली असते, त्याला स्पोरोडर्म असं म्हटलं जातं. द आउटर लेयर एक्झाईन इज थिक. बाह्य भागामध्ये परागकणाच्या आपल्याला एक्झाईन नावाचा एक जाडसर अशा प्रकारचं आवरण जे आहे ते दिसून येतं आणि ते कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच सहजासहजी न सडणाऱ्या किंवा कुजणाऱ्या प्रक्रियेचे तयार झालेलं आपल्याला ते दिसून येतं. प्रक्रियेच्या माध्यमातून ते न सडणाऱ्या घटकापासून तयार झालेलं दिसून येतं. सबस्टन्स कॉल्ड ॲज स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन हा घटक त्या बाहेरच्या बाजूने आपल्याला दिसून येतो, ज्यामुळे तो नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे कुजून त्याचा नाश आपल्याला होताना दिसून येत नाही. इट मे बी स्मूथ ऑर विथ द स्कल्पचर्ड पॅटर्न. आता पोलन ग्रेन म्हणजेच परागकणाचा बाह्य भाग जो असेल तो काही प्रजातींमध्ये जर बघितला तर त्यावर आवरण हे अतिशय स्मूथ म्हणजेच कोणत्याही प्रकारचा उंचवटे फुगवटे नसलेलं असणार. तर काहींमध्ये आपल्याला विशिष्ट पद्धतीची रचना त्या बाह्य भागामध्ये या एक्झाईनवरती दिसून येते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पीसीज हे विशिष्ट प्रजातींचं एक मुख्य गुणधर्म किंवा लक्षण आहे असं आपण म्हणूया. इट इज रेझिस्टंट टू केमिकल्स. हे रसायनांना प्रतिरोध करणारं असतं. ॲट सम प्लेसेस एक्झाईन इज व्हेरी थिन शोईंग थिन एरियाज नोन ॲज जर्म पोअर्स. काही ठिकाणी विशिष्ट प्रकारचे होल्स किंवा पोर्स जे आहेत ते आपल्याला एक्झाईनवरती दिसतात, त्यांना जर्म पोर्स असं म्हटलं जातं. दीज आर मीन्ड फॉर ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब. ज्या वेळेला हा परागकण अंकुरित पावणार कोक्षीवृंतावर म्हणजे स्टिग्मावर पडल्यानंतर त्यावेळेला या जर्म पोअरमधून विशिष्ट पद्धतीची पोलन ट्यूब जी असेल ती बाहेर आलेली आपल्याला दिसून येते जर्मिनेशन होत असताना. द इनर वॉल लेयर इंटाईन कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आतली जी भित्तिका असेल ती सेल्युलोज आणि पेक्टिनने तयार झालेली आपल्याला दिसून येते. डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाईट. आता मेल गमेटोफाईटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं हे या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गमेटोफाईट. It undergoes first mitotic division to produce bigger naked vegetative cell and small thin walled generative cell. यामध्ये 2 सेल्स आपल्याला परागकणापासून तयार होताना दिसून येतात. ज्या वेळेला परागकण अंकुरित पावणार त्यावेळेला त्या ठिकाणी अंकुरण झाल्यानंतर 2 पेशींची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये एक जी सेल आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसते मायटोसिसच्या माध्यमातून तयार झालेली तिला व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. ती आकाराने मोठी असणार आणि स्मॉल थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल त्या ठिकाणी तयार होताना दिसते. द व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅव्हिंग इररेग्युलर शेप न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह सेल जी असेल तिच्यात अन्नाचा भरपूर साठा असतो आणि तिचा आकार जो असेल तो असं व्यवस्थित आपल्याला दिसून येत नाही. इररेग्युलर आकारमान त्याचं आपल्याला दिसून येतं केंद्रकाचं. द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. आता त्या ठिकाणी जनरेटिव्ह सेल ज्या असतील त्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला व्हेजिटेटिव्ह सेल्सच्या दिसून येतं. The second mitotic division is considered with the generative cell only and gives rise to 2 non-motile male gametes.
दोन नॉन मोटाईल मेल गमेट जे आहेत ते त्या जनरेटिव्ह सेलपासून तयार होताना आपल्याला दिसतात. द मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. ज्या वेळेला फर्टिलायझेशन प्रक्रिया होण्याच्या अगोदर अंकुरण क्षमता निर्माण होऊन परागकण हा अंकुरित पावतो, त्यावेळेला त्या पोलन ट्यूबमध्ये या प्रकारचे नॉन मोटाईल मेल गमेट तयार होताना दिसतात. द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर ॲट this two-cell stage is the most of the angiosperm. Female reproductive whole of flower, gynoecium or pistil. Individual member of gynoecium is called as carpel. ज्या पद्धतीने पूकेसर आपल्याला फुलांमध्ये दिसून येतो, त्याच पद्धतीने फिमेल स्ट्रक्चर जे असेल ज्यावर हा परागकण पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा संयोग त्या फिमेल सेलशी होणार असेल त्या प्रकारचं स्ट्रक्चर म्हणजेच गायनोशियम किंवा त्याला पिस्टिल असं म्हटलं जातं. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज कार्पेल. त्याचा एक भाग म्हणजेच इंडिव्हिज्युअल मेंबर म्हणजेच कार्पेल. मेगास्पोरोफिल, अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल इज कॉल्ड ॲज ॲपोकार्पस. ज्यांच्यामध्ये कार्पेल जे आहेत ते अनेक आणि एकमेकांपासून विलग झालेले असेल त्यावेळेला त्यांना ॲपोकार्पस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल मायखेलिया, अ सिनकार्पस, म्हणजे ज्या फुलांमध्ये हे सर्व कार्पेल जे आहेत ते एकमेकांशी जोडले गेलेले असतो आणि ते एकाच बंडलमध्ये किंवा एका समूहामध्ये असतील त्यावेळेला त्याला सिनकार्पस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल ब्रिंजल. टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स विथ ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. The number of ovule in the ovary varies. Example, paddy, wheat and mango are uniovulate. जर आपण बघितलं तर पॅडी म्हणजे भात, गहू जो असेल, व्हीट आणि आंबा यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकच ओव्ह्यूल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. वेरॅज टोमॅटो अँड लेडीज फिंगर्स आर मल्टी ओव्ह्युलेट. जर टोमॅटो आणि भेंडी, लेडीज फिंगर म्हणजे भेंडी, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मल्टी ओव्ह्युलेट स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं.